महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे कित्येक दुष्ट सहारिले कित्येकासी धाक सुटले कितीकासे आश्रय झाले शिव कल्याण राजा या समर्थ रामदासांच्या पंक्ती आठवल्या की लक्षात येतं की माझ्या राजाचं कार्य किती मोठं होतं. अनेक डोळ्यासमोर येतो माझ्या राजाने किती मोठमोठी कामं केलेली आहेत, किती मोठमोठी आदर्शवत व्यक्तिमत्व त्यांनी घडवलेली आहेत. आणि याच्यातूनच लक्षात घ्या छत्रपती शिवरायांचा इतिहास हा थोडक्यात तासाभरात 2 तासात सांगून संपणारा नाहीये. पण तोच इतिहास जर तुम्ही तासाभरातला आपल्या जीवनामध्ये जर बिंबवला तर नक्की सांगतो चांगल्या विचारांची नवीन पिढी नक्की घडणार आहे. आपण म्हणतो की आत्ताचं युग हे वेगवेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे, पण मी असं म्हणेन की आजच्या युगात खरं तर छत्रपती शिवराय हवे होते. छत्रपती शिवराय जरी आता नसतील तरी त्यांचे विचार आपल्यासोबत आहेत आणि आपण यामुळेच भाग्यवान आहोत. मित्रांनो, छत्रपती शिवराय का हवे होते? छत्रपती शिवरायांचं नियोजन कौशल्य, युद्धातील नियोजन कौशल्य. छत्रपती शिवराय महाराजांनी अभ्यास आणि नियोजन यांच्या विना त्यांनी एकही गोष्ट केली नाही. पण आता आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाहिलं तर आताचा युवक, आताची हर एक व्यक्ती, पूर्वीचे जे जाणते जाणकार आहेत त्यांच्यामध्ये नियोजन हा पहिला घटक होता, परंतु आता नियोजनाकडे कोणीही लक्ष देत नाही. आणि नियोजन करून जर कोणती गोष्ट केली नाही तर जीवनात यश मिळणं अतिशय दुर्लभ गोष्ट आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचे विचार घेताना तुम्ही एक लक्षात ठेवा, सर्वप्रथम नियोजन करा. आम्ही आज या ठिकाणी पोहोचलो आहोत, नियोजनाने पोहोचलो आहोत. सगळ्याच गोष्टी आमच्याकडे चांगल्या आहेत असं मी म्हणणार नाहीये, म्हणजे तो गर्व ठरेल, पण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मात्र आम्ही योग्य प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करतो. हा आमचा स्वतःच्या मनाचा मोठेपणा आहे आणि त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांची कृपादृष्टी आहे. मित्रांनो, शाहिस्ते खानावर आक्रमण करण्यासाठी लाल महालात जेव्हा फक्त 50 जण गेले होते, अफजल खानाच्या वेळी तर 10 सहस्त्र विरुद्ध 36 सहस्त्र असं गुणोत्तर होतं. तर छत्रपती शिवराय हे नेहमी कोणतीही लढाईची सिद्धता करताना त्यांचं पूर्णपणे नियोजन असायचं. पण व्हायचं काय, ज्याप्रमाणे आता होतं, या सध्याच्या दुनियेमध्ये प्रत्येकाला स्टेजवर यायचंय, प्रत्येकाला समोर यायचंय, प्रत्येकाला माईक हातात घ्यायचंय, प्रत्येकाला भूमिका करायची आहे. अरे पण ते करताना पडद्यामागचा जो खरा कलाकार असतो, पडद्यामागचं जो नियोजन करणारा असतो, तो खरा त्या कार्यक्रमाच्या त्या प्रत्येक प्रसंगाचा हिरो असतो. आणि होतंय कसं, आताच्या युवा पिढीला प्रकाश होतात यायचंय, नावा रूपाला यायचंय. तुम्ही बेशक या, पण त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही तळागाळातून वर जा आणि तरच ते तुम्हाला शक्य आहे आणि त्यानंच खरा मानाचा सन्मान मिळू शकतो. प्रजेला ज्यांनी समजले माये बाप, शत्रूंचा झाला थरकाप, स्त्रीला दिला मातेचा सन्मान, छत्रपती शिवरायांचा मला आहे अभिमान, मला आहे अभिमान. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, छत्रपती शिवरायांना हृदयात स्थान होतं प्रत्येकाच्या. आणि आज सुद्धा आपल्या हृदयामध्ये छत्रपती शिवरायांचं स्थान हे मोठंच आहे. मग जर अशा राजांना जर हृदयामध्ये स्थान आपण देत असू तर नक्की त्यांची महती, त्यांचं कार्य हे मोठंच असणार आहे. मित्रांनो, हवा वेगाने नव्हती, त्या काळामध्ये सुद्धा हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता, असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही तर जगात एक होता. छत्रपती शिवरायांच्या मते तुम्ही हारता जिंकता याला महत्व नाही. तुम्ही म्हणाल सर हे कुठून सांगताय? मित्रांनो, मावळ्यांनो, माता भगिनींनो, कोणताही विचार देताना मनाने जर आपण दिला, त्याला जर कोणता संदर्भ नसेल तर तो निरर्थक ठरेल, चुकीचा इतिहास समजेल, चुकीचा इतिहास पुढे जाईल. आणि आपल्याला हीच काळजी घ्यायची आहे. त्याच उद्देशाने छत्रपती शिवरायांनी काय केलं, प्रत्येक गोष्टीला नियोजन आखलं. त्यांनी प्रत्येक गोष्ट ही जगानिराळी केली. आणि म्हणूनच मी म्हणेन, माझा राजा वेगळा होता, माझा राजा जगा वेगळा होता. जगाने जे केलं ते माझ्या राजाने कधीच केलं नाही आणि जे माझ्या राजाने केलं ते जगाला कधीच जमलं नाही. सध्याचं सोशल मीडिया